नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश फ्लुएंट या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर जावेद खान आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश फ्लुएंट या चॅनलला आपण प्रथम भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्याच मोबाईलवर दिसणाऱ्या बेल आयकॉनच्या बटनावर क्लिक करायला विसरू नका, कारण जेव्हा केव्हा मी तुम्हाला नवीन व्हिडिओज वगैरे पाठवेल त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येऊन जाईल। आज आपण 8व्या वर्गातील पहिल्या युनिटमधील दुसरा धडा अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे अँड्रोकल्स अँड द लायन। खूप मजेशीर ही कथा आज आपण अभ्यासाला जाणार आहोत। आपल्याला भरपूर काही गोष्टी याच्यातून शिकायला सुद्धा भेटणार आहेत। तर चला मग सुरू करूया आजच्या आपल्या या कथेला, अँड्रोकल्स अँड द लायन। इंग्लिश विषयामधील ही कथा आज आपण अभ्यासणार आहोत, हा पाठ आपण अभ्यासणार आहोत। पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण धडा व्यवस्थित समजून जाईल त्यासाठी। चला तर मग बघूया वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज। वॉर्मिंग अपचा अर्थ तुम्हाला माहीतच आहे। वॉर्मिंग अप म्हणजे थोडंसं आपण एक्झरसाइज वगैरे जसं करतो त्याआधी थोडीशी कवायत वगैरे जर केली तर आपल्याला व्यवस्थित एक्झरसाइज करता येते। ही वॉर्मिंग अप म्हणजेच काय, मेंटल एक्झरसाइज आता आपल्याला करायची आहे। म्हणजे येणारा जो काही धडा आपण शिकणार आहोत त्यासाठीची आपली मानसिक स्थिती, आवर मेंटल सिच्युएशन विल बी quick and will be ready for understanding everything. That's why we are going to learn this warming up activities over here. तर वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज सुरू करूया। सगळ्यात आधी आहे चिट चॅट, म्हणजे आपल्याला चर्चा करायची आहे। चर्चेमध्ये सगळ्यात आधी पहिला प्रश्न विचारलेला आहे, हॅव यू एव्हर हेल्प्ड एनीवन? कधी तुम्ही कोणाला मदत केली आहे का? जर तुम्ही मदत केली असेल तर याचं उत्तर द्यायचं येस आय हॅव हेल्प्ड माय फ्रेंड असं देऊ शकता। कोणाला जरी मदत केली असेल, येस आय हॅव हेल्प्ड माय फादर वगैरे जे काही असेल। आणि समोरचा प्रश्न आहे व्हाय, आणि का मदत केली तुम्ही त्यावेळेला? बिकॉज ही वॉज इन नीड ॲक्च्युली। तो जो काही व्यक्ती असेल तो त्यावेळेला गरज होती त्याला, म्हणून मी मदत केली असं इथे तुम्ही सांगू शकता। दुसरा प्रश्न आहे, हाऊ डिड यू हेल्प हिम ऑर हर? ज्या व्यक्तीला तुम्ही मदत केलेली आहे त्याला तुम्ही कशी मदत केली ते सांगा, त्याचं स्वरूप काय होतं ते सांगा। हाऊ डिड यू हेल्प हिम ऑर हर? तर तुम्ही जर कोणाला मदत केली असेल तर तुम्ही इथे सांगू शकता, आपला मित्र असेल तर आपल्या मित्राला जी काही मदत केली असेल तुम्ही, इफ युअर फ्रेंड वॉज इन नीड ॲक्च्युली ॲट दॅट टाईम, हाऊ डिड यू हेल्प हिम? बाय प्रोव्हाइडिंग द मनी. इफ युअर फ्रेंड डिड नॉट हॅव द मनी टू परचेस अ बुक, सो आय गेव हिम मनी टू परचेस अ बुक, माय पुअर फ्रेंड वॉज देअर. असं काही जे काही तुम्हाला अनुभव आलेले असतील ते तुम्ही इथे शेअर करू शकता. तिसरा प्रश्न आहे, हॅज एनीवन एव्हर हेल्प्ड यू इन युअर नीड? हॅज एनीवन एव्हर हेल्प्ड? हेल्प म्हणजे मदत करणे, नीड म्हणजे गरज. तुम्हाला कधी कोणी तुमच्या गरजेमध्ये मदत केली आहे का? असं उत्तर इथे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे या प्रश्नाचं, की जर कोणी मदत केली असेल तर येस माय फ्रेंड, वन ऑफ माय फ्रेंड ऑर वन ऑफ द पर्सन्स हेल्प मी इन माय नीड. जी काही माझी गरज होती त्यावेळेला त्यांनी मला मदत केली. मग पुढचा प्रश्न याच्यावरच आधारित आहे, हाऊ डिड यू फील ॲट दॅट टाईम? तुम्हाला त्यावेळेला कसं वाटलं? फील म्हणजे वाटणे. त्यावेळेला तुम्हाला कसं वाटलं? आय वॉज व्हेरी हॅप्पी व्हेन्स दॅट पर्सन हेल्प मी, असं तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. आय वॉज व्हेरी इमोशनल ॲक्च्युली, जे काही असेल ते. हाऊ डिड यू शो युअर ग्रॅटिट्यूड टू हिम ऑर हर? पाचवा प्रश्न विचारलेला आहे की हाऊ डिड यू शो म्हणजे दाखवणे, युअर ग्रॅटिट्यूड म्हणजे उपकार, टू हिम ऑर हर, ज्या व्यक्तीने तुम्हाला मदत केली होती त्याला तुम्ही उपकार कसे दाखवले. जर समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी पडलेला असाल, तुमचा अपघात वगैरे घडला असेल आणि मग एखाद्या अनोळखी व्यक्तीने तुम्हाला मदत केली असेल, सो दॅट पर्सन विल ब्रिंग यू ॲट होम and gave it to your parents actually. So at that time you might become a friend of that person, or your father may give him money for helping all those things, okay, or you may become the friend of that person actually. So in this way you can write that I helped, I showed gratitude to my that friend or that person actually. या पद्धतीने हा प्रश्न आपण लिहू शकतो. समोरची ॲक्टिव्हिटी बघूयात आपण. हे चिटचॅटचे क्वेश्चन्स आहेत जे आपल्या पर्सनल रिस्पॉन्स टाईप असतात, जे आपले स्वतःचे अनुभव असतात त्याच्यावर आधारित असतात, म्हणून त्यात आपण त्या पद्धतीने ते लिहायला हवे. समोर बघूया आपण काय सांगितलेलं आहे. डिस्कस विथ युअर बेंचमेट अँड राईट डाऊन द नेम्स ऑफ एनी 5 स्टोरीज ऑफ ब्रेवरी. डिस्कस म्हणजे चर्चा करा, विथ युअर बेंचमेट म्हणजे तुमच्या बाजूला बसलेला तुमचा जो मित्र आहे वर्गामध्ये त्याला बेंचमेट असं म्हणतो आपण. अँड राईट डाऊन द नेम्स ऑफ एनी 5 स्टोरीज ऑफ ब्रेवरी. ब्रेवरी म्हणजे शौर्य.
शूरकथा, एक शूरकथा काही तुम्ही ऐकलेल्या असतील तर त्या शूरकथांची 5 नावं तुम्हाला द्यायची आहेत, दॅट यू हॅव रेड ऑर हर्ड, जे तुम्ही वाचलेले असतील किंवा ऐकले असतील, ती नावं तुम्हाला इथे द्यायची आहेत. जर तुम्ही ऐकले असतील किंवा वाचले असतील तर ती नावं इथे लिहा. ऑल्सो नेम द ब्रेव ऑर हिरो ऑर हिरोईन ऑफ इच स्टोरी, आणि त्या स्टोरीजमधले जे काही ब्रेव हिरो किंवा हिरोईन्स असतील, जो काही व्यक्ती असेल, जो शूर व्यक्ती असेल, त्याची तुम्हाला नावं लिहायची आहेत. आता यामध्ये रिअल लाईफमध्ये जे लोक मदत वगैरे करतात कोणाची, त्यांची नावं आपण इथे देऊ शकतो. अशा काही स्टोरीजची नावं मी तुम्हाला इथे लिहून देतो बघा. आता तर आपण ती लिहूयात. सगळ्यात आधीची जी स्टोरी आहे ती आहे टॉलेस्ट डीड म्हणून एक कथा आहे, त्याचं नाव लिहून घेऊया आपण इथे. टॉलेस्ट डीड ही जी कथा होती, ही यामध्ये एक व्यक्ती आहे, अस्मा खान नावाची व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीने, ही जी मुलगी आहे ही मुंबईची मुलगी आहे, आणि या मुंबईच्या मुलीने, ही 13 वर्षाची मुलगी मुंबईला असताना एका अनाथाश्रमामध्ये राहणारी ही मुलगी होती. आणि ज्यावेळेला मुंबईमध्ये खूप पाऊस पडला होता 2005 या सालीमध्ये, त्यामध्ये या मुलीने त्या अनाथाश्रमामधले जे मुलं पाण्यामध्ये बुडत होते त्यांना वाचवलं होतं, आणि त्यावेळेला तिला अवॉर्ड वगैरे देण्यात आलेला होता, ब्रेव्हरी अवॉर्ड ज्याला आपण म्हणतो. तर ही एक कथा तुम्हाला इथे रेफरन्ससाठी मी देतो. त्यानंतर एक कथेचं नाव आहे ड्राउनिंग पूल म्हणून. ड्राउनिंग पूल आपण इथे लिहून घेतो आहे, म्हणजे तुम्हाला नेमकं कळेल. इथे लक्ष देऊन तुम्ही ऐकायचं आहे की या स्टोरीमध्ये एक दीपा कुमारी नावाची मुलगी आहे, जी फक्त 12 वर्षाची आहे. दीपा कुमारी नावाची मुलगी, तिचं वय आहे फक्त 12 वर्षाचं, आणि या 12 वर्षाच्या मुलीने ही राहते राजस्थानला. राजस्थानची ही मुलगी आहे, आणि या राजस्थानमध्ये राहणाऱ्या या मुलीने काय केलं होतं की आपले जे काही 2 मुलं त्या पूलमध्ये, म्हणजे एका तळ्यामध्ये ही तिथे काम करत होती, ती बाजूलाच कपडे वगैरे धुत होती, त्यावेळेला तळ्यामध्ये 2 मुलं पडतात, आणि त्या मुलांना त्या राजस्थानच्या त्या तळ्यामधून ती बाहेर पोहून काढते आणि त्यांना वाचवते. तर ही एक स्टोरी आहे ड्राउनिंग पूलची, आपण त्या पद्धतीने लिहू शकतो. एक तिसरा आहे स्टोरी, ज्याचं नाव मी तुम्हाला देतो, इथे टाईप करतो आहे बघा. थँकलेस वेलर म्हणून त्याचं नाव आहे. थँकलेस वेलर. थँकलेस म्हणजे ज्याचं आभार मानणं गरजेचं नाही आहे, असं शौर्य, थँकलेस वेलर. आणि याच्यातली ही जी मुलगी आहे तिचं नाव आहे काशिका सिंग नावाची मुलगी आहे बघा. काशिका सिंग. काशिका सिंग नावाची मुलगी, ही 11 वर्षाची मुलगी, आणि ही पंजाबमधली आहे. या पंजाबमधल्या मुलीने आपल्या मैत्रिणीला वाचवलं होतं, ज्यावेळेला त्या रस्त्यावरून जात असताना अचानकच रस्ता हा खचतो, आणि त्या नाल्यामध्ये जाऊन, मोठ्या रस्त्याखालून वाहणाऱ्या नाल्यामध्ये त्या दोघी जाऊन पडतात. त्याच्यात जी मुलगी, लहान मुलगी होती, तिच्यासोबत तिची मैत्रीण, ती ज्यावेळेला वाहत होती त्यावेळेला तिला पकडून ती बाहेर काढते. तर अशा पद्धतीने ती आपल्या मैत्रिणीचा जीव वाचवते. ही झाली तिसरी कथा. त्यानंतर चौथ्या कथेबद्दल आपण लिहूयात. फ्रेंड्स इन नीड म्हणून आहे एक कथा, ही सुद्धा अशीच मैत्रिणींना वाचवण्यासाठीची कथा आहे. फ्रेंड्स इन नीड म्हणजे गरजेमध्ये काम येणारे मित्र, ज्याला आपण असं म्हणतो. याच्यातही अनिता सिंग लोड नावाची एक मुलगी आहे. त्या मुलीने सुद्धा आपल्या मैत्रिणीला, जी नदीमध्ये वाहून जात होती, अशी ही तिला वाचवलेलं असतं. 9 वर्षाची ही मुलगी आहे बघा अनिता, आणि ही बिलॉंग करते मध्य प्रदेश या ठिकाणावरून. मध्य प्रदेशमधली ही मुलगी आहे, जिने आपल्या मैत्रिणीला नदीमध्ये वाहत असताना वाचवलेलं होतं. बाकीच्या सगळ्या मुली तिथून पळून जातात, परंतु ही जी असते अनिता सिंग लोध नावाची मुलगी, ही आपल्या मैत्रिणीला तिथे त्या नदीमध्ये जाते आणि एका फांदीला पकडून बरोबर तिला तिथून बाहेर काढते. अशी एक आहे. त्यानंतर एक कूल हेड नावाची कथा आहे. तुमच्या रेफरन्ससाठी आपण हे सगळं घेतो आहे. तुमचे जे अनुभव आहेत, तुम्ही जर वाचलेले असतील काही कथा, तर त्या तुम्ही इथे लिहू शकता. नाहीतर मग याचासुद्धा रेफरन्स तुम्ही देऊ शकता. मी तुम्हाला एक फक्त त्याचं समरी सांगतो आहे त्या कथांची. यामध्ये महत्त्वाची मुलगी होती बघा, अंतरा नावाची मुलगी आहे. अंतरा श्रीवास्तवा नाव तिचं. अंतरा श्रीवास्तव ही मुलगी आहे 11 वर्षाची, आणि ही बिलॉंग करते मुंबईला.
तर ही मुलगी पण सुद्धा काय करते, अंतरा श्रीवास्तव आपल्या घरी असताना अचानकच त्यांच्या दरवाजावर 2 अनोळखी व्यक्ती येतात आणि ते त्यांच्या घरामध्ये घुसतात. ही मुलगी त्यावेळेला बाथरूममध्ये असते आणि ज्यावेळेला ती त्या बाथरूमच्या खिडकीतून बघते तर ते 2 लोक तिच्या आईला खाली पाडतात आणि त्यानंतर तिच्याकडून जे काही पैसे वगैरे घेण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळेला ही अंतरा आपल्या घरामध्ये त्या लवकर बेडरूममध्ये जाते आणि दरवाजा आतमध्ये बंद करून आपल्या वडिलांना फोन वगैरे करून बोलवते. अशा प्रकारे ती त्यांचा जीव वाचवते. ही अशा पद्धतीने हे सगळं जे काही आहे स्टोरीज आपण सांगू शकतो. तुमचे काही अनुभव असतील तर ते तुम्ही सांगू शकतात. ही सगळी जी नावं मी घेतलेली आहेत मित्रांनो, ही सगळी नॅशनल ब्रेव्हरी अवॉर्ड विनर जी आहेत त्यांची नावं आहेत, म्हणजे ज्यांना राष्ट्रीय शौर्य पदक भेटलेलं आहे पंतप्रधानांकडून. अशा लोकांची ही नावं मी इथे सांगतो आहे तुम्हाला, कारण ब्रेव्हरी म्हटली की शूरकथा येणारच आहेत. शौर्य ज्यांनी दाखवलेले आहेत त्यांचं. ओके, इथे काशिका सिंगचं फक्त ए आलेलं आहे बघा, इथे एस करायचं आहे आपल्याला, काशिका सिंग असं वाचायचं आहे याला. तर अशा पद्धतीने ही सगळी माहिती आपल्याला इथे भेटते. तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहू शकता किंवा आपला अनुभवसुद्धा इथे टाकू शकता. ठीक आहे, समोर बघूयात आपण आता दुसरी ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे. कंप्लीट द फॅक्ट्स अबाउट लॉयन्स चूजिंग फ्रॉम द अल्टरनेटिव्ज. आपल्याला लॉयन्सबद्दल काही माहिती दिलेली आहे याच्यातली आणि ते आपल्याला इथे चूज करायचं आहे आणि सांगायचं आहे की लॉयन्स म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, लॉयन्स म्हणजे सिंह. तर त्यांच्याबद्दलची ही माहिती आहे. लॉयन्स आर कॉल्ड ब्लँक ऑफ द जंगल. काय असतात सिंह जंगलाचे, काय असतात या आपल्याला अल्टरनेटिव्हमधून शोधायचे आहेत. एम्परर असतात का, एम्परर म्हणजे सम्राट, लॉर्ड म्हणजे मालक आणि किंग म्हणजे राजा. तर काय असतात आपण त्याला काय म्हणतो, किंग असं म्हणतो. लॉयन्स आर कॉल्ड किंग ऑफ द जंगल, है ना, जंगलाचे राजे असतात ते. लॉयन बिलॉंग्स टू द डॉग फॅमिली, कॅट फॅमिली और हॉर्स फॅमिली. तर ते बिलॉंग करतात कॅट फॅमिलीला. ओके, कॅट म्हणजे मांजरीच्या प्रजातीमध्ये त्यांचे ते मोडतात म्हणून त्यांना कॅट फॅमिली असं म्हटलेलं आहे. लॉयन्स आर ब्लँक ॲनिमल्स. कसे ॲनिमल्स असतात लॉयन्स हे, लॉयन्स आर कार्निवोरस. ॲक्च्युली कसे असतात ते, कार्निवोरस. आता कार्निवोरसचा अर्थ काय आहे ते आपण समजून घेऊया. कार्निवोरस म्हणजे मांसाहारी, हर्बिवोरस म्हणजे शाकाहारी आणि ओमनिवोरस म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी हे दोन्ही असे. तर लॉयन्स हे कार्निवोरस असे आहेत, ते शाकाहार तर करतच नाही. ओके, देन ब्लँक लॉयन्स हॅव अ मेन अराउंड देअर नेक बट लॉयनेस डू नॉट हॅव इट. कोणते ज्या त्यांची जी आयाळ ज्याला असं म्हणतो आपण त्याला मेन असं म्हणतात. मेन म्हणजे काय, आयाळ. सिंहाच्या मानेच्या अवतीभोवती काय असते, आयाळ असते. तर हे कोणते असतात ज्यांच्या मानेच्या अवतीभोवती आयाळ असते, तर त्याचे कब म्हणजे त्यांचं पिल्लू असतं. मेल म्हणजे नर आणि फिमेल म्हणजे मादा. तर जे मेल लॉयन्स जे असतात ना त्यांच्या मानेच्या अवतीभोवती आयाळ असते, ती केस वगैरे असतात त्याला आयाळ असं म्हणतात. बट लॉयनेस डू नॉट हॅव इट. परंतु ज्या लॉयनेसेस ज्या असतात म्हणजे ज्या सिंहिणी असतात त्यांच्या मानेच्या अवतीभोवती ती आयाळ नसते. अ ग्रुप ऑफ लायन्स इज कॉल्ड अ. लॉयन्सच्या कळपाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, तर त्याला म्हणतात प्राईड. PRIDE, प्राईड. लॉयन्सच्या कळपाला काय म्हणतात, प्राईड म्हणतात. खूप महत्त्वाची माहिती लक्षात घ्या. लॉयन्स अटॅक ओनली व्हेन दे आर. लॉयन्स केव्हा अटॅक करतात, व्हेन दे आर हंग्री. ज्यावेळेला ते भुकेलेले असतात त्याच वेळेला ते दुसऱ्यावर हल्ला करतात. अटॅक म्हणजे हल्ला करणे, ते दुसऱ्यावर हल्ला करतात. अवेक म्हणजे जागे असतात त्यावेळेला नाही. ट्रिक्ट म्हणजे त्यांना फसवलं तर नाही. हंग्री म्हणजे भुकेले असले त्याच वेळेला ते हल्ला करतात. अशी ही सगळी माहिती आपल्याला लॉयन्सबद्दल भेटते. हे झालं वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज. चला आता आपण मुख्य धड्याकडे वळूया. धड्यामध्ये काय सांगितलेलं आहे पाठामध्ये, अँड्रॉकल्स अँड द लॉयन हा धडा बघूयात आपण. लॉंग लॉंग ॲगो देअर लिव्ड अ काइंड जेंटल अँड कोर्टियस मॅन कॉल्ड अँड्रॉकल्स. लॉंग लॉंग ॲगो, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. देअर लिव्ड, एक राहत होता, अ काइंड, दयाळू, जंटल, साधारण जो काही दयाळू म्हणून आपण, सभ्य, जेंटल म्हणजे सभ्य, काइंड म्हणजे दयाळू, अँड कोर्टियस, कोर्टियस म्हणजे पोलाईट, नम्र व्यक्ती राहत होता ज्याचं नाव होतं कॉल्ड अँड्रॉकल्स. त्याचं नाव होतं अँड्रॉकल्स. अँड्रॉकल्स नावाचा एक दयाळू, सभ्य, नम्र असा एक व्यक्ती राहत होता. बट ही हॅड अ व्हेरी क्रुअल मास्टर.
परंतु त्याचा एक मास्टर म्हणजे मालक, क्रुएल म्हणजे क्रूर मालक, त्याचा एक खूप क्रूर मालक होता. इन दोज डेज, त्या काळामध्ये किंग्स, राजे, नोबल्स किंवा जी मोठी व्यक्ती असायची अँड अदर वेल्दी मेन किंवा जे श्रीमंत लोक असायचे, यूज्ड पुअर पीपल ॲज देअर स्लेव्स. हे जे गरीब लोक असायचे यांचा ते वापर करत. यूज म्हणजे वापर करणे, पुअर पीपल गरीब लोकांचा, ॲज देअर स्लेव्स म्हणजे गुलाम पद्धत ज्या वेळेला पहिल्या काळामध्ये होती, म्हणजे या लोकांना, जे काही लोक होते त्यांना गुलाम म्हणून ठेवल्या जात असत आणि त्यांच्याकडून काम करून घेतलं जात असत. त्यावेळेची ही घटना आहे. अँड्रोकस नावाचा तो व्यक्ती होता आणि त्याचा एक खूप क्रूर असा मालक होता. हा गुलाम होता ॲक्च्युली अँड्रोकस त्याचा. ओके, अँड्रोकल्स वॉज अ स्लेव्ह. अँड्रोकल्स कोण होता? स्लेव्ह म्हणजे गुलाम होता. द स्लेव्स वेअर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर्स. आणि या स्लेव्सला काय केलं जात होतं? वेअर फोर्स टू वर्क, त्यांच्याकडून काम करणं भाग पाडल्या जात होतं. फोर्स टू वर्क म्हणजे भाग पाडणे. त्यांना काम करण्यासाठी भाग पाडल्या जायचं. फॉर देअर मास्टर्स, त्यांच्या मालकांसाठी जे काही काम करायचं असेल त्याच्यासाठी त्यांना भाग पाडल्या जात असे गुलामांना, त्यांची इच्छा असो किंवा नसो. दे हॅड टू डू वॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. आणि त्यांना ते सगळं काम करावं लागत असे जे त्यांचे मास्टर्स त्यांना सांगत असे. मास्टर्स म्हणजे सांगितलेलं जे तुम्हाला मालक, त्यांच्या मालकांनी जे सांगितलं ते काम त्यांना करावं लागत असे. दे हॅड नो फ्रीडम. आणि हे दे म्हणजे कोण? हे स्लेव्स. त्या गुलामांना कोणतंच फ्रीडम नव्हतं. फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, कोणत्याच पद्धतीचं स्वातंत्र्य नव्हतं. नो राईट्स, आणि त्यांना कोणतेच अधिकारसुद्धा नव्हते. राईट्स म्हणजे अधिकार. इवन वेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर दे कुड नॉट लिव्ह हिम. जरी, इवन वेन म्हणजे जरी, दे वेअर अनहॅपी, जरी ते तिथे नाखुश असतील, अनहॅपी असतील विथ देअर मास्टर, आपल्या मालकाकडे जिथे ते काम करत असतील त्यांच्यासोबत काम करत असताना त्यांना जर काही प्रॉब्लेम असतील, त्यांची इच्छा नसेल तिथे काम करायची, तरीसुद्धा दे कुड नॉट लिव्ह हिम, तरीसुद्धा ते त्यांना सोडून जाऊ शकत नव्हते. लिव्ह हिम म्हणजे सोडून जाणे. म्हणजे कशी प्रथा होती बघा, त्यांना एक कैद, एका प्रकारची कैदच होती असं म्हणूयात आपण. ओके, दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर. आता हे असं का होत असे? बिकॉज ऑल दिस स्लेव्स वेअर बाउंड बाय लॉ. हे जितके काही गुलाम होते हे एका कायद्याने बांधलेले होते. बाउंड बाय लॉ इथं दिलेला आहे बघा, त्याचा अर्थ स्ट्रिक्टली फोर्स टू फॉलो द लॉज, कायद्याचं बंधन फॉलो करणे. त्यांना कायद्याचं बंधन होतं. टू ओबे म्हणजे आज्ञापालन करणे. देअर मास्टर, आपल्या मालकाची आज्ञापालन करण्याचं त्यांना बंधन होतं. हाऊ एव्हर विकेड ही माईट बी, तो कितीही, विकेड म्हणजे क्रूर, कितीही निर्दयी जरी असला, विकेड निर्दयी, क्रूर जरी असला, क्रुएल, तर बघा क्रुएल आणि विकेड हे दोन्ही समानार्थी शब्द इथे आलेले आहेत. तर कितीही निर्दयी जरी असला तरीसुद्धा त्याला त्या ठिकाणी काम करावंच लागत असे, अशी ही प्रथा. आणि अँड्रोकस त्या ठिकाणी काम करत असे. आपल्याला मार्जिनमध्ये एक प्रश्न दिलेला आहे बघा, हाऊ वेअर द स्लेव्स ट्रीटेड ॲट दॅट टाईम. स्लेव्स म्हणजे गुलाम, या गुलामांना कशी वागणूक दिली जात होती? तर त्याचं उत्तर मी इथे हायलाईट करून दिलेलं आहे बघा. द स्लेव्स वेअर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर्स, दे हॅड टू डू वॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. त्यांचे मास्टर्स जे सांगतील ते त्यांना करावं लागत असे. ठीक आहे, हे झालं याचं उत्तर. समोर बघूया मग काय होतं, काय घडतं. अँड्रोकल्स डिड नॉट लाईक हिज हार्टलेस विकेड मास्टर. आणि अँड्रोकल्सला डिड नॉट लाईक हिज हार्टलेस विकेड मास्टर, आपला जो हार्टलेस म्हणजे निर्दयी, क्रूर हा जो मास्टर होता बघा, या मास्टरसाठी जो काही त्याचा मालक आहे याच्यासाठी आलेले हे ॲडजेक्टिव्ज आहेत बरं का, डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणतात त्यांना. हार्टलेस झालं म्हणजे निर्दयी, विकेड झालं म्हणजे क्रूर, क्रुएल, हे सगळे त्याच्यासाठी आलेले विशेषणं आहेत. तर डिड नॉट लाईक, अँड्रोकसला तो त्याचा हा क्रूर जो मालक होता तो आवडत नसे. हिज मास्टर स्टार्ड हिज स्लेव्स अँड ऑफन विप्ड देम. हा जो त्यांचा मालक होता हा नेहमी काय करायचा असे, त्यांना स्टार्ड हिज स्लेव्स, स्टार्ड म्हणजे भुकेला ठेवणे, अँड ऑफन विप्ड देम, आणि विप म्हणजे चाबकाने मारणे, आणि त्यांना तो नेहमी चाबकाने मारत सुद्धा असे. अँड्रोकल्स फेल्ट दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. आणि अँड्रोकसला काय वाटायचं की असल्या मास्टरच्या गुलामी केल्यापेक्षा डेथ वॉज बेटर, आपण मेलेलं बरं, कधी पण मेलेलं बरं, म्हणून अशा मास्टर्सच्या गुलामी करायला काही आपल्याला पुरणार नाही. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी. आणि ही केप्ट लुकिंग, तो नेहमी शोधत होता फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी. अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी.
तो एक संधी शोधत होता की मी याच्या तावडीतून, या मास्टर्सच्या, या मालकाच्या तावडीतून केव्हा सुटतो आणि केव्हा नाही. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट, आणि एकदा त्याला एक अशी संधी भेटते जिथून त्याची सुटका होऊ शकत होती. चान्स म्हणजे संधी, अपॉर्च्युनिटी, चान्स समानार्थी शब्द आहेत. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट, त्याला एक संधी भेटते. ही एस्केप्ड म्हणजे सुटका करून घेणे, पळून जाणे. एस्केप्ड फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. क्लचेस म्हणजे टाईट होल्ड, म्हणजे त्याच्या आपण काय म्हणूया बंधनातून, क्रुएल मास्टरच्या, क्रूर मालकाच्या बंधनातून तो तिथून पळून जातो. त्याला चान्स भेटतो आणि तिथून तो पळून जातो. नाऊ आता काय होतं, आता ऑल्दो अँड्रॉकल्स हॅड दस रन अवे, अशा प्रकारे अँड्रॉकल्स तिथून पळून जातो. ही वॉज नॉट अ कॉवर्ड, तो कॉवर्ड नव्हता. कॉवर्ड म्हणजे भित्रा. इथे दिलेला आहे अर्थ बघा, वन हू गेट्स इझिली अफ्रेड. तो काही भिनारा नव्हता, तो काही भित्रा नव्हता. मग व्हॉट डिड ही डू, ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. मग हा अँड्रॉकल्स कुठे जातो, फॉरेस्टमध्ये जातो, जंगलामध्ये आश्रय घेतो. शेल्टर म्हणजे आश्रय. हा जंगलामध्ये जाऊन आश्रय घेतो. आता जंगलामध्ये कोणी जनरली येत नाही म्हणून तो तिथे आश्रय घेतो. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम्ड द फॉरेस्ट. अँड ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ, आणि तो त्या अफ्रेड ऑफ म्हणजे घाबरत नव्हता. नॉट अफ्रेड ऑफ, तो घाबरत नव्हता. ऑफ वाईल्ड बीस्ट, वाईल्ड म्हणजे जंगली, बीस्ट म्हणजे श्वापद, जंगली प्राणी. जे काही जंगली प्राणी त्या जंगलामध्ये, दॅट रोम्ड द फॉरेस्ट. रोम म्हणजे इकडे तिकडे जाणे, फिरणे. फॉरेस्ट म्हणजे जंगल. जंगलामध्ये इकडे तिकडे फिरणारे जे प्राणी होते किंवा राहणाऱ्या प्राण्यांपासून त्याला काही भीती वाटत नव्हती. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. आणि त्याला या गोष्टीची काही पर्वा नव्हती. डिड नॉट माइंड म्हणजे पर्वा नसणे. दॅट ही हॅड नो रूफ, रूफ म्हणजे छप्पर, ओव्हर हिज हेड, त्याच्या डोक्यावर छप्पर नव्हतं, म्हणजे त्याला घर नव्हतं राहायला त्या जंगलामध्ये, तर याचीसुद्धा त्याला काही चिंता नव्हती. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड टू गो व्हेरेवर ही विश्ड. आणि तो खूप खुश होता. दॅट ही वॉज फ्री, तो आता स्वतंत्र होता. फ्री म्हणजे स्वतंत्र. ॲज अ बर्ड, पक्षासारखा. कसा, फ्री ॲज अ बर्ड. बघा इथं तुलना केलेली आहे, आपण एक शब्द वापरू शकतो या पद्धतीने. फ्री ॲज अ बर्ड, आय एम फ्री ॲज अ बर्ड, मी पक्षासारखा स्वतंत्र आहे. टू गो व्हेरेवर ही विश्ड, तो त्याला जिथे जायची इच्छा असेल तो तिथे जाऊ शकत होता आणि तो फ्री होता. ठीक आहे. इथे एक आपण मार्जिनचा प्रश्न बघून घेऊया. वेअर डिड अँड्रॉकल्स सीक शेल्टर आफ्टर हिज एस्केप. अँड्रॉकल्स आश्रय, शेल्टर म्हणजे आश्रय, आपला तिथून सुटका करून घेतल्यानंतर तो कुठे आश्रय घेतो. आता आपण इथं बघितलेलंच आहे. अँड्रॉकल्स टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट, जंगलामध्ये तो आपला आश्रय वगैरे घेतो. ठीक आहे. समोर बघूया काय होतं मग जंगलामध्ये गेल्यानंतर. वन डे ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट. एके दिवशी ही वॉज वॉन्डरिंग म्हणजे भटकणे, फॉरेस्टमध्ये म्हणजे जंगलामध्ये तो इकडे तिकडे भटकत होता. ही सडनली म्हणजे अचानक, केम फेस टू फेस विथ अ लॉयन. एकदमच त्याच्यासमोर कोण येऊन जातं, सिंह येऊन जातो. फेस टू फेस म्हणजे समोरासमोर, त्याच्या समोरासमोर सिंह येऊन जातो. समोर सिंह आणि इथे समोर हा उभा असतो. हिज फर्स्ट रिॲक्शन वॉज टू टर्न अँड फ्ली. आणि त्याची पहिली प्रतिक्रिया, रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रिया, त्याची पहिली प्रतिक्रिया काय असते, वॉज टू टर्न म्हणजे वळणे, अँड फ्ली आणि पळून जाणे, म्हणजे लगेच वळायचं आणि तिथून निघून जायचं, पळून जायचं. फ्ली रन अवे बघा, एस्केप, तिथून सुटून पळून जायचं. बट देन ही सॉ, परंतु तो तिथेच थांबला आणि बघतो तर काय, दॅट द लॉयन हॅड नॉट मूव्ड ऑन सीइंग हिम. की हा जो लॉयन आहे, हा जो सिंह आहे, तो तिथून हलतच नव्हता. नॉट मूव्ड म्हणजे हलणे. ऑन सीइंग, त्याला बघून तो काही तिथून हल्ला नाही, म्हणजे याचा काही पाठलाग केला नाही किंवा याच्यावर काही हल्ला केला नाही त्याने, म्हणून तो तिथेच थांबला. इट निदर ग्राउल्ड. आणि हा जो लॉयन होता, इट बघा, इट हे कशासाठी वापरतात, प्राण्यांसाठी हे प्रोनाऊन वापरत असतात बघा, म्हणून इट वापरलेलं बरं का. इट निदर ग्राउल्ड. आणि हा जो काही लॉयन होता हा गुरगुरत पण नव्हता. ग्राउल्ड म्हणजे गुरगुरणे. नॉर रोअर्ड, किंवा तो गर्जनासुद्धा करत नव्हता. रोअर्ड म्हणजे गर्जना करणे. इन फॅक्ट इट लुक्ड ॲट हिम पिटियसली ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन. आणि बघतो आणि ॲक्च्युली खरोखर बघितलं तर काय, इट लुक्ड ॲट हिम पिटियसली. हा जो सिंह होता तो अत्यंत कासावीस होऊन त्याच्याकडे बघत होता, अँड्रॉकल्सकडे बघत होता. दयेने, पिटियसली म्हणजे इन ए पिटियस मॅनर, किंवा माझ्यावर दया करा, अशा पद्धतीचे हावभाव त्या तोंडावर होते. ॲज इफ इट वॉज इन ग्रेट पेन. असं वाटत होतं की त्याला खूप दुःख होतं. ग्रेट पेन म्हणजे दुःख.
तो काहीतरी दुःख त्याला झालेलं होतं किंवा काहीतरी इजा झालेली होती असं वाटत होतं. मग समोर काय होतं ते बघूयात. अँड्रोकस पॉज्ड. अँड्रोकस तिथे थांबतो. पॉज्ड म्हणजे थांबला. अँड ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लॉयन. अँड ही मूव्ड म्हणजे जाणे. व्हेरी कॉशियसली म्हणजे व्हेरी केअरफुली, खूप केअरफुली तो त्याच्याकडे जात होता. कॉशियसली म्हणजे व्हेरी केअरफुली, काळजीपूर्वक तो सिंहाकडे जातो टुवर्ड्स द लॉयन. स्टेप बाय स्टेप, एक एक पाऊल समोर जात तो तिथे जात असतो. घाबरत असतो की प्राणी आहे हा, सिंह आहे, आपल्यावर अटॅक करू शकतो. द लॉयन मोन्ड. परंतु लॉयनने काही त्याच्यावर अटॅक केला नाही. उलट काय झालं, हा जो सिंह होता हा काय करत होता, मोन म्हणजे मेड पेनफुल साऊंड्स, कणत होता. कणणे, त्याला काहीतरी इजा झालेली असल्यामुळे तो कणत होता. अँड व्हिम्पर्ड, आणि तो क्राईड पेनफुली. व्हिम्पर्ड म्हणजे क्राईड पेनफुली, आणि दुःखाने तो रडतही होता. प्लीज हेल्प मी, इट्स आईज सीम्स टू से. आणि त्याच्या डोळ्यामध्ये असं वाटत होतं की तो असं सांगत होता, प्लीज हेल्प मी, माझी मदत कर, असं तो काही त्याला सांगत होता. असं इथे याला वाटत आहे, अँड्रोकसला वाटत होतं. ठीक आहे. इथे एक मार्जिनमधला प्रश्न वरती गेलेला आहे, तो आपण बघून घेऊयात. इथे काय सांगितलेलं आहे, व्हॉट डिड द लॉयन सीम टू टेल अँड्रोकस. अँड्रोकसला सिंह काय सांगण्याचा प्रयत्न करत होता. सो द लॉयन सीम्स टू टेल हिम टू हेल्प हिम. इथं प्लीज हेल्प हिम दिलेलं आहे ना, प्लीज हेल्प मी, तर त्याचं उत्तर कसं लिहायचं, द लॉयन सीम टू टेल अँड्रोकस टू हेल्प हिम. असं वाटत होतं की माझी मदत कर, असं तो सांगत होता. ठीक आहे. समोर बघूया. व्हेन अँड्रोकस ड्रीव नियर. जेव्हा अँड्रोकस हा जवळ जातो, ड्रीव नियर, द लॉयन लोवर्ड्स इट्स हेड. जो लॉयन असतो तो त्याचं डोकं खाली करतो. लोवर्ड म्हणजे खाली करणे. अँड बिगॅन टू लिक इट्स पॉ. बिगॅन म्हणजे सुरुवात करणे. टू लिक म्हणजे चाटणे. इट्स पॉ, त्या अँड्रोकस त्या स्वतःचा जो पंजा होता तो पंजा तो चाटायला लागतो. लॉयन काय करतो, आपला जो पंजा असतो तो चाटायला लागतो. देन अँड्रोकस सॉ दॅट द लॉयन्स पॉ वॉज वुंडेड. आणि अँड्रोकसनं बघितलं की बा हा लॉयन त्याचा पंजा का चाटतोय, त्याला तिथं काही इजा वगैरे झालेली आहे का, तर तिथे त्याला दिसतं, काय दिसतं त्याला, द लॉयन्स पॉ वॉज वुंडेड. वुंडेड म्हणजे जखमी झालेला. जो सिंह असतो त्या सिंहाचा पंजा हा जखमी झालेला होता. सोअर अँड स्वोलन, त्याच्यामध्ये त्याला आग होत होती. सोअर म्हणजे आग होत होती, अँड स्वोलन म्हणजे सुजलेला होता. ऑन अ क्लोजर लुक, ज्यावेळेला अँड्रोकस त्याच्या जवळ जाऊन बघतो, क्लोजर लुक म्हणजे जवळ जाऊन बघणे, अँड्रोकस नोटिस्ड दॅट, अँड्रोकसला लक्षात येतं, दॅट अ बिग थॉर्न हॅड पियर्स वन ऑफ द लॉयन्स टोज. बिग थॉर्न म्हणजे काटा, एक मोठा काटा हॅड पियर्स्ड, हा लॉयनच्या टोमध्ये, लॉयनचा जो काही पंजा आहे त्या पंजाच्या टोमध्ये, त्याच्या समोरचा जो भाग असतो त्याच्यामध्ये एक मोठा काटा रुतलेला आहे. पियर्स म्हणजे रुतलेला होता असं त्याला दिसतं. सो धिस इज द कॉज ऑफ द लॉयन्स डिस्ट्रेस. कॉज म्हणजे कारण, डिस्ट्रेस म्हणजे दुःख, ग्रेट ट्रबल, त्रास, या इथे त्याचा अर्थ होतो. सो धिस इज द कॉज ऑफ द लॉयन्स डिस्ट्रेस, थॉट अँड्रोकस. आणि अँड्रोकसने मग विचार केला की याच्याचमुळे हा दुःखी आहे किंवा याला त्रास होतोय. लॉयन्स डिस्ट्रेस इथे सांगितलेलं आहे बघा. समनिंग अप ऑल द करेज. समनिंग अप म्हणजे एकटवणे. ऑल द करेज म्हणजे धैर्य. आपलं पूर्ण धैर्य तो एकटवतो अँड्रोकस. आणि काय करतो, अँड्रोकस स्ट्रेच्ड हिज हँड स्लोली टुवर्ड्स द इंजर्ड पॉ. आणि तो दुरूनच, स्ट्रेच म्हणजे लांबूनच, आपला हात थोडासा असा लांब करतो. स्लोली टुवर्ड्स द इंजर्ड पॉ. इंजर्ड म्हणजे जखमी झालेला जो पंजा होता त्या सिंहाचा, त्याच्या पंजाकडे तो हात घेऊन जातो. अजूनही त्याला भीती आहेच, प्राणी आहे, काही करू शकतो. ही वॉज अफ्रेड दॅट द लॉयन वुड अटॅक हिम. त्याला अशी भीती वाटत होती की लॉयन हा त्याच्यावर अटॅक करेल, हल्ला करेल. इफ ही टच्ड इट्स स्वोलन पॉ. जर अँड्रोकसने त्याचा स्वोलन म्हणजे सुजलेला पंजा जर त्याच्या हातात घेतला तर तो त्याच्यावर हल्ला करेल लगेच, असं त्याला वाटत होतं. बट द लॉयन सीम्स टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. परंतु लॉयन सीम्ड टू अंडरस्टँड, लॉयनला समजतं हिज गुड इंटेन्शन, की बा याचा इंटेन्शन म्हणजे हेतू, की अँड्रोकसचा हा जो हेतू आहे हा त्याला इजा पोचवण्याचा नसून त्याच्या मदतीसाठी तो इथं आलेला आहे, हे त्याला नंतर समजतं. मग काय होतं, इथे एक प्रश्न मार्जिनमध्ये दिलेला आहे बघा. व्हाय वॉज द लॉयन इन पेन. लॉयनला काय दुःख झालेलं होतं, काय प्रॉब्लेम झालेला होता. तिथे आहे अ बिग थॉर्न हॅड पियर्स्ड वन ऑफ द लॉयन्स टोज. हे त्याचं उत्तर आहे.
काटा रुतलेला होता त्याच्या पायामध्ये, पंजामध्ये. समोर बघूया आपण काय होतं. अँड्रोकल्स टूक द पॉ इन हिज लेफ्ट हँड. अँड्रोकल्स आपल्या हातामध्ये, डाव्या हातामध्ये त्याचा पंजा घेतो. डेफ्टली म्हणजे कुशलतेने, स्किलफुली अँड क्विकली, कुशलतेने आणि लवकर ही पुल्ड आउट द थॉर्न, आणि त्याच्या पायात रुतलेला जो काटा असतो तो बाहेर काढतो. थॉर्न म्हणजे काटा, पुल्ड आउट म्हणजे बाहेर काढणे. देन आणि मग टिअरिंग अ पीस ऑफ हिज ओन क्लोथिंग, आपल्याच कपड्याचा एक जो भाग असतो तो फाडतो. टिअरिंग म्हणजे फाडणे. अ पीस ऑफ हिज ओन क्लोथिंग, क्लोथिंग म्हणजे कपडा. द काइंड मॅन बाउंड ऑफ द लॉयन्स इंजर्ड पॉ, आणि हा जो दयाळू अँड्रोकस असतो हा त्याच्या जखमेवर तो कपडा बांधतो. बाउंड अप म्हणजे बांधणे. द लॉयन्स इंजर्ड पॉ, जो जखमी झालेला पंजा असतो त्याच्यावर तो कापड बांधून देतो. टू हिज सरप्राईज अँड वंडर, आणि आश्चर्य म्हणून काय, द लॉयन देन लिक्ड हिज आर्म ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. हा जो लॉयन असतो, हा जो सिंह असतो, ही स्टार्टेड लिकिंग हिज आर्म. अँड्रोकल्सचा जो हात असतो तो चाटायला लागतो. ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड, आणि हे तो कशासाठी, की जसं उपकार, ग्रॅटिट्यूड म्हणजे उपकार, की तो उपकार दाखवत होता त्याच्यावर, की तू मला मदत केली, आणि म्हणून हा इतका मोठा सिंह, जंगली प्राणी, त्याचा जो काही हात चाटायला लागलेला असतो. सरप्राईज आणि वंडर म्हणजे आश्चर्य. अँड्रोकल्स रिमेंड विथ द लॉयन टिल इट कुड वॉक अगेन. अँड्रोकल्स हा सिंहासोबतच राहतो. रिमेंड म्हणजे तिथेच राहणे. विथ द लॉयन टिल इट कुड वॉक अगेन, पुन्हा लॉयन जेव्हापर्यंत चालायला लागत नाही तोपर्यंत तो तिथेच थांबतो. ही वूड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. ही वूड हंट म्हणजे शिकार करणे. इन द फॉरेस्टमध्ये, जंगलामध्ये तो त्याच्यासोबत शिकार करत असे. अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट, आणि शिकार करून आणल्यानंतर जे काही तो शिकार करून आणत असे तो त्या हेल्पलेस बीस्ट म्हणजे त्या जंगली प्राण्याला, त्या सिंहाला तो खाऊ घालत असे. एव्हरी डे ही वूड क्लीन अँड ड्रेस द लॉयन्स वुंड, आणि प्रत्येक दिवशी, दररोज, ही वूड क्लीन अँड ड्रेस द लॉयन्स वुंड, त्या लॉयनची जी जखम होती, सिंहाची, वुंड म्हणजे जखम, त्या जखमेला तो स्वच्छ करत असे. आणि ड्रेस म्हणजे त्याला पुन्हा ड्रेसिंग वगैरे जे आपण म्हणतो त्याला चांगलं कापड बांधत असे, म्हणजे त्याची जखम लवकर बरी होईल म्हणून. सून द लॉयन वॉज एबल टू मूव्ह अबाउट. लॉयनला आता त्याच्यामुळे त्याची जखम लवकर बरी होते, आणि मग तो आता इकडे तिकडे फिरू शकत होते. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रोकल्स वेरेवर ही वेंट, आणि भरपूर वेळेला तो अँड्रोकल्सच्याच पाठीमागे जात असे. जिथे जिथे अँड्रोकल्स जात असे जंगलामध्ये, त्याच्या पाठीमागे हा एखाद्या पाळीव प्राण्यासारखा सिंह त्याच्या पाठीमागे जात असे. ओके, इथे मार्जिनमधला प्रश्न बघून घ्या. हाऊ डीड अँड्रोकल्स नर्स द लॉयन्स वुंड. अँड्रोकल्सच्या जखमीची तो काळजी कशी घेत असे. नर्स म्हणजे काळजी घेणे, वुंड म्हणजे जखम. सो एव्हरी डे अँड्रोकल्स वुड क्लीन अँड ड्रेस द लॉयन्स वुंड. तो नेहमी स्वच्छ करत असे आणि त्याला कापड बांधत असे. इन द मीन वाईल, समोर काय होतं ते बघूयात आता आपण. इन द मीन वाईल Androcles' master had complained to the authorities that his slave Androcles had run away. त्याच दरम्यान अँड्रोकल्सचा जो मास्टर असतो, मालक असतो, तो एक कंप्लेंट करतो शासनाकडे. हॅड कंप्लेंट टू द अथॉरिटीज, जे काही तिथले अधिकारी होते त्यांच्याकडे तो कंप्लेंट करतो. दॅट हिज स्लेव अँड्रोकल्स, की त्याचा हा जो गुलाम आहे अँड्रोकल्स, हा त्याच्या तावडीतून पळून गेला म्हणून. सोल्जर्स वेअर सेंट इन ऑल डायरेक्शन्स टू कॅप्चर अँड्रोकल्स, आणि म्हणून अँड्रोकलला पकडण्यासाठी सगळे सोल्जर्स म्हणजे सैनिक हे पाठवले जातात वेगवेगळ्या दिशेने. डायरेक्शन्स म्हणजे दिशा, वेगवेगळ्या दिशेने पाठवले जातात. टू कॅप्चर म्हणजे पकडणे, अँड्रोकल्सला पकडण्यासाठी. दे सर्च्ड फॉर हिम हाय अँड लो बट कुडंट फाइंड हिम. सर्च म्हणजे शोधणे. ते त्याला सगळीकडे शोधतात, इकडे तिकडे सगळीकडे शोधतात, बट कुडंट फाइंड हिम, परंतु त्यांना तो काही भेटत नाही. ॲट लास्ट, शेवटी, दे केम टू द फॉरेस्ट व्हेअर अँड्रोकल्स लिव्ड. ते जंगलामध्ये जातात त्याला शोधण्यासाठी. व्हेअर अँड्रोकल्स लिव्ड, जिथे अँड्रोकल्स राहत होता. लिव्ड म्हणजे राहणे. इट सो हॅपन्ड दॅट अँड्रोकल्स हॅड गॉन आउट अलोन दॅट डे व्हाईल द लॉयन रेस्टेड नियर द केव. आणि त्या दिवशी काय होतं, ज्यावेळेला हे सैनिक आलेले असतात, दॅट अँड्रोकल्स हॅड गॉन आउट अलोन. अँड्रोकल्स हा एकटाच कुठेतरी बाहेर शिकारीसाठी गेलेला असतो. दॅट डे व्हाईल द लॉयन रेस्टेड नियर द केव. आणि हा जो लॉयन असतो, हा जो सिंह असतो, हा आपल्या त्या गुहेमध्ये, केव म्हणजे गुहेमध्ये आराम करत बसलेला असतो, गुहेच्या बाहेर. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. आणि दोन्ही अँड्रोकल्ससुद्धा आणि हा सिंहसुद्धा या सैनिकांच्या तावडीत सापडतात. म्हणजे तिकडे दुसरीकडे दुसऱ्या डायरेक्शनमध्ये दुसरे सैनिक जे गेलेले असतात
ते अँड्रोकसला पकडतात आणि इकडचे सोल्जर्स जे असतात ते सिंहाला पकडून घेऊन जातात. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. आणि ते पुन्हा शहरात त्यांना घेऊन जातात. हे जे काही सैनिक असतात ते त्यांना पुन्हा शहरात घेऊन जातात. दे पुट अँड्रोकल्स इन चेन्स इन अ प्रिझन द लॉयन वॉज केज्ड. दे पुट अँड्रोकल्सला ते कुठे घेऊन जातात? इन चेन्स इन अ प्रिझन. प्रिझन म्हणजे कैद, जेलमध्ये टाकतात, ते कैदेत टाकतात आणि त्याला चेनेने बांधतात, जे काही साखळदंड वगैरे असतात साखळीने बांधून टाकतात. द लॉयन वॉज केज. आणि लॉयनला पिंजऱ्यामध्ये कोंडतात, पिंजऱ्यामध्ये कोंडून टाकतात. ओके, तर इथे हा एक प्रश्न इथे आपला मार्जिन क्वेश्चनमध्ये आलेला आहे. त्याचं उत्तर हे होऊ शकतं, वेअर डिड द सोल्जर्स पुट अँड्रोकल्स अँड द लॉयन आफ्टर देअर कॅप्चर. इथे मग कुठे ठेवलेलं होतं त्यांना? दे पुट अँड्रोकल्स इन चेन्स इन अ प्रिझन अँड द लॉयन वॉज केज्ड. ओके, इथे तुम्हाला बघा अँड्रोकल्स आणि याचं चित्र दिसत असेल, समोर दिसतच आहे आपल्याला. पुढे बघूयात काय घडतं. इन दोज डेज, त्या काळात, पीपल हू वेअर फाउंड टू बी गिल्टी ऑफ अ सिरियस क्राईम वेअर फेड टू वाईल्ड बिस्ट्स ॲज पनिशमेंट. आणि त्या काळात अशी प्रथा होती, पीपल असे लोक हू वेअर फाउंड टू बी गिल्टी म्हणजे काही गुन्हा केलेले जे काही असतात गुन्हेगार, आणि सिरियस क्राईम म्हणजे गंभीर गुन्हा जर एखाद्याने केलेला असेल आणि तो जर त्याचा गिल्टी ठरत असेल, गुन्हेगार ठरत असेल, सो दे वेअर फेड टू वाईल्ड बिस्ट्स. अशा लोकांना जंगली प्राण्यांना खाऊ घालून टाकण्यात येत असे. ॲज पनिशमेंट, शिक्षा म्हणून. पनिशमेंट म्हणजे शिक्षा. त्यांना शिक्षा काय दिली जात असे? जंगली प्राण्यांसमोर त्यांना टाकून देत असे आणि त्यांना मारून टाकण्यात येत असे. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाईम. आणि त्यातल्या त्यात रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर, आपल्या मालकाच्या तावडीतून पळून जाणे हा एक मोठा गुन्हा मानला जात होता त्या काळात. देअरफॉर अँड्रोकल्स टू वॉज टू बी थ्रोन टू द वाईल्ड बिस्ट. म्हणून अँड्रोकल्सला सुद्धा आता वाईल्ड बिस्ट म्हणजे जंगली प्राण्यासमोर त्याला टाकण्याची शिक्षा देण्यात येते आणि तो जंगली प्राणी मग त्याला खाऊन टाकेल अशी शिक्षा त्याला दिली जाते. चित्रामध्ये आपल्याला अँड्रोकल्स आणि तो दिसतच आहे बघा, जंगली जो काही आहे, ज्या वेळेला सिंहाला तो बरं करतो त्यावेळेलाची ही चित्र आपल्याला दिसत आहे बघा. ऑन द अपॉइंटेड डे, समोर काय होतं? ऑन द अपॉइंटेड डे द एम्परर अराइव्ड ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस. निश्चित अँड्रोकल्सला मारण्याचा दिवस निश्चित होतो. सगळ्यांसमोर ही शिक्षा दिली जाते म्हणजे सगळे लोक घाबरून राहतील, दुसरा कोणता गुलाम अशी गोष्ट करणार नाही म्हणून अपॉइंटेड डे म्हणजे ठरवलेल्या दिवशी. द एम्परर अराइव्ड ॲट द सर्कस. एम्परर म्हणजे सम्राट, त्या देशाचा सम्राट जो असतो तो त्याचं आगमन होतं. अराइव्ह म्हणजे आगमन होतं. ॲट द सर्कस, त्या ठिकाणी जिथे त्या अँड्रोकल्सला मारण्यात येणार होतं सगळ्या लोकांच्या समोर, तिथे तो येतो. अँड टूक हिज प्लेस, आणि तो आपल्या जागेवर जाऊन बसतो. द क्राऊड्स चिअर्ड लाऊडली. तिकडे सगळे लोकसुद्धा जमा झालेले असतात आणि ते जोरजोरात ओरडत असतात. चिअर्ड लाऊडली, ते चिअरिंग करत असतात, टाळ्या वाजवत असतात. द ट्रम्पेटर्स ब्लीव द ट्रम्पेट अँड अँड्रोकल्स वॉज ब्रॉट इन टू द अरिना. आणि जे ट्रम्पेटर्स असतात मोठमोठ्याने, जे तुताऱ्या वाजवणारे जे लोक असतात त्यांना ट्रम्पेटर्स असं म्हणतात. दे ब्ल्यू द ट्रम्पेट, आणि ते तुतारी वाजवतात. अँड अँड्रोकल्स वॉज ब्रॉट इन टू द अरिना. आणि अँड्रोकल्सला साखळदंडामध्ये बांधून त्या अरिनामध्ये म्हणजे त्या मोठ्या भल्या ग्राउंडमध्ये, अरिना म्हणजे काय? अ ग्राउंड सराउंडेड बाय सीट्स ऑफ ऑल साइड्स फॉर स्पोर्ट्स अँड अदर पब्लिक इव्हेंट्स. आपलं क्रिकेटचं ग्राउंड कसं असतं, मध्ये ग्राउंड असतं आणि अवतीभोवती सगळे लोक बसलेले असतात मॅच बघण्यासाठी, तशा पद्धतीचा जो ग्राउंड असतो त्याला अरिना असं म्हणतात. त्या अरिनाच्या या ठिकाणी त्या अँड्रोकल्सला घेऊन येतात. हिज चेन्स वेअर अनबाउंड, आणि मग अँड्रोकल्सची ज्या काही चेन्स असतात त्या काढल्या जातात. वेअर अनबाउंड म्हणजे ज्याला त्याच्या सगळ्या साखळ्या काढून टाकतात. ही फेल्ट वीक अँड डिस्मेड. अँड्रोकल्स कसा वाटत होता? वीक म्हणजे खूप कमजोर वाटत होता, आणि डिस्मेड म्हणजे सॅड, दुःखी वाटत होता. ही वॉज सर्टन दॅट धिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. आणि त्याला माहीत होतं की हा त्याचा जीवनातला सगळ्यात शेवटचा दिवस आहे म्हणून. बघा इथे मार्जिन क्वेश्चन आलेला आहे. व्हॉट डिड अँड्रोकल्स फील आफ्टर ही वॉज ब्रॉट टू द अरिना. त्या अरिनामध्ये, त्या ग्राउंडमध्ये आणल्यानंतर त्याला काय भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाल्या? ही वॉज सर्टन दॅट धिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. ही थॉट अबाउट हिज लाईफ ॲक्च्युली ॲट दॅट टाईम. ॲट द अपोजिट एंड, आणि त्या ग्राउंडच्या अपोजिट एंडला, पुढच्या बाजूला, अ गेट वॉज रेज्ड. एक भला मोठा गेट होता, तो गेट वरती काढला जातो. अँड अ फेरोशियस लॉयन वॉज रिलीज्ड इन टू द अरिना. आणि त्या ग्राउंडमध्ये एक फेरोशियस लॉयन म्हणजे भयानक सिंह, एक मोठा भयानक सिंह तिथे सोडला जातो. वॉज रिलीज म्हणजे सोडला जातो इन टू द अरिना, त्या ग्राउंडमध्ये. आता त्या ग्राउंडमध्ये फक्त कोण आहे?
अँड्रॉकस आणि तो सिंह. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फेरोशियस. आणि त्या सिंहाला कित्येक दिवसापासून भुकेलेलं ठेवलेलं होतं, खायला काहीच दिलेलं नव्हतं. टू मेक इट मोर फेरोशियस, त्याला अजून भयानक बनवण्यासाठी अजून त्याला चिडवलेलं होतं त्यांनी की बा समोरच्या व्यक्तीला तो लवकर खाऊन टाकेल म्हणून. अँड्रॉकस वॉज फिल्ड विथ फिअर. अँड्रॉकसला खूप भीती वाटायला लागली. फिअर म्हणजे भीती. बट ही पुट अप ब्रेव्ह फ्रंट. परंतु तो असा दाखवत होता, पुट अप अ ब्रेव्ह फ्रंट म्हणजे शो दॅट वन इज नॉट अफ्रेड. तो असं दाखवत होता की मी काही घाबरत नाही सिंह वगैरेला. ब्रेव्ह फ्रंट म्हणजे तो शूरवीरपणे तिथं उभा होता. द लॉयन सॉ अँड्रॉकस. लॉयनने त्या अँड्रॉकसला बघितलं अँड रश टुवर्ड्स हिम, आणि त्याच्यावर झेप घेतली. त्याच्याकडे पद सुटला त्याच्याकडे बघून, कारण त्याला भूक लागलेली होती. कित्येक दिवसापासून त्याने खाल्लेलं नव्हतं, म्हणून ही रश टुवर्ड्स हिम. तो त्याच्या दिशेने पळायला लागला. बाउंडिंग अँड रोरिंग. बाउंडिंग म्हणजे जम्पिंग, जोरजोरात उड्या मारत आणि गर्जना करत तो त्याच्याकडे धावत आला. बट सडनली इट स्टॉप. पण अचानक तो तिथे थांबतो. अँड इट्स ट्रॅक्स. त्याच्याच समोर तो तिथं थांबतो, तिथं ज्यावेळेला तो पळत असतो तिथे. अँड देन इट मूव्ह स्लोली फॉरवर्ड. आणि तो मग आपली स्पीड कमी करून टाकतो आणि हळूहळू तो अँड्रॉकसकडे वळत जातो. ऑल इट्स रेज सीम्स टू हॅव मेल्टेड. आणि त्याचा जितका काही रेज म्हणजे राग, जो काही राग आवेश त्याच्यामध्ये आलेला असतो, तो जसा काही सीम टू हॅव मेल्टेड, जसा काही ओसरलेला आहे, वितळलेला आहे असं वाटत होतं. अँड्रॉकस सॉ धिस टू. अँड्रॉकसने सुद्धा त्याला बघितलं. इच फ्रेंड रिकग्नाइज द अदर. आणि सिंहाने अँड्रॉकसला बघितलं, अँड्रॉकसने सिंहाला बघितलं, आणि दोघं एकमेकांना ओळखतात. रिकग्नाइज म्हणजे ओळखणे. ते दोघं कोण होते? फ्रेंड होते. तोच जंगलामधला जो सिंह, तोच इथे आणलेला होता, त्यालाच भुकेलेलं ठेवलं होतं आणि त्यालाच अँड्रॉकसला खाण्यासाठी पाठवलेलं असतं. काय होतं मग समोर? तो सिंह त्याला खातो का ते बघूयात आपण. टू एव्हरीवन्स अमेजमेंट द लॉयन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रॉकस अगेन. अमेजमेंट म्हणजे आश्चर्य. त्याची स्पीड कमी केल्यानंतर सगळे बघत होते आता काय होतं. तर टू एव्हरीवन्स अमेजमेंट, सगळे आश्चर्याने त्याच्याकडे बघत असतात. अमेजमेंट म्हणजे आश्चर्य. द लॉयन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रॉकस अगेन. लॉयन पुन्हा अँड्रॉकसच्या दिशेने उड्या मारत जातं, बाउंडेड टुवर्ड्स अँड्रॉकस. बट व्हेन इट रीच्ड हिम. आणि जेव्हा तो अँड्रॉकस जवळ येतो, इट बिगॅन टू पर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. इट बिगॅन टू पर. पर म्हणजे लाडीलबाडीने आवाज काढणे, गुरगुरणे ज्याला आपण म्हणतो. तो प्रेमाने त्याच्यासमोर गुरगुरायला लागला. अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. आणि त्याची नाक जी होती तो त्या अँड्रॉकसला घासायला लागला. अँड्रॉकस हग द लॉयन. आणि अँड्रॉकससुद्धा काय करतो? त्याची मिठी मारतो. हग म्हणजे मिठी मारणे. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. आणि तो रडायला लागतो. अँड्रॉकस रडायला लागतो. वेप्ट विथ रिलीफ म्हणजे एन्जॉय, आनंदाने, आणि सुटकेचा निश्वास सोडतो तो की मी वाचलो म्हणून. इथे एक प्रश्न दिलेला आहे बघा. हाऊ डिड द हंग्री लॉयन चेंज व्हेन ही सॉ हिज फ्रेंड. तो हंग्री लॉयन कसा चेंज होतो? द हंग्री लॉयन बिगॅन टू पर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. हे त्याचं उत्तर आहे. मग समोर काय होतं? द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर वॉच्ड धिस टेंडर साईट इन ग्रेट वंडर. पूर्ण जे काही लोक तिथं बसलेले होते, ऑडियन्स तिथं होती, इन्क्लुडिंग द एम्परर. एम्परर म्हणजे सम्राट. सम्राटला पकडून सगळे जे काही लोक होते ते सगळे तिथं आश्चर्याने बघत होते. वॉच धिस टेंडर साईट. टेंडर म्हणजे हळवी, साईट म्हणजे दृश्य. हे जे काही हळवं दृश्य समोर चाललेलं होतं हे आश्चर्याने ते बघत होते. ग्रेट वंडर म्हणजे आश्चर्याने ते बघत होते. पीपल बिगॅन टू चिअर अँड्रॉकस. आणि सगळे लोक अँड्रॉकससाठी चिअरिंग करायला लागतात. टू चिअर म्हणजे टाळ्या वाजवायला लागतात. अँड आस्क फॉर हिज रिलीज. आणि सगळे लोक एका स्वरामध्ये त्याला सुटका करून द्या, त्याला सोडून द्या. रिलीज म्हणजे सोडून देणे. अँड्रॉकसला सोडून देण्यासाठीची मागणी करतात. द एम्परर आस्क्ड अँड्रॉकस टू एक्सप्लेन द लॉयन्स स्ट्रेंज बिहेवियर. एम्परर जो सम्राट असतो तो अँड्रॉकसला विचारतो. टू एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट करणे. द लॉयन्स स्ट्रेंज म्हणजे विचित्र, बिहेवियर म्हणजे वागणूक. किंवा हा सिंह अशी विचित्र वागणूक का करतो याचं कारण सांग मला. वेन ही हर्ड द होल स्टोरी. आणि मग अँड्रॉकस त्याला पूर्ण स्टोरी सांगतो जंगलातली त्याच्यासोबत घडलेली. द एम्परर वॉज ऑल्सो मूव्ड बाय द ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड द बीस्ट. हा जो सम्राट असतो हा सुद्धा भावनिक होतो. मूव्ड बाय म्हणजे हॅव स्ट्रॉंग फिलिंग्स. तो सुद्धा भावनिक होतो. द ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप. ग्रॅटिट्यूड म्हणजे उपकार, फ्रेंडशिप म्हणजे मित्रत्वाचे संबंध. बिटवीन मॅन अँड बीस्ट. माणसामधले आणि प्राण्यामधले, त्या जंगली प्राण्यामधले मित्रत्वाचे संबंध बघून तो सुद्धा भावनिक होतो. ही ऑर्डर्ड दॅट. आणि तो लगेच तिथे आज्ञा देतो
अँड्रॉकल्स शुड बी सेट फ्री. अँड्रॉकल्सला लवकरात लवकर सोडून द्या. शुड बी सेट फ्री म्हणजे त्याला आझाद करून द्या, त्याची सुटका करा. ही वूड नो लॉंगर बी अ स्लेव. तो आता गुलाम बनून राहणार नाही, असं तिथे त्याला जाहीर केलं जातं सम्राटाकडून. मग काय होतं, वेन द एम्परर आस्क्ड अँड्रॉकल्स व्हॉट अदर रिवॉर्ड ही वूड लाईक. आणि ज्यावेळेला एम्परर पुन्हा त्याला विचारतो अँड्रॉकल्सला की अजून तुला काही हवं आहे का, रिवॉर्ड म्हणजे बक्षीस काही हवं आहे का. अँड्रॉकल्स रिप्लाय, अँड्रॉकल्स त्याला उत्तर देतो दॅट ही डिड नॉट वॉन्ट एनिथिंग फॉर हिमसेल्फ. त्याला त्याच्या स्वतःसाठी काहीच नको आहे. आता तो इथे भरपूर काही मागू शकत होता, परंतु तो काहीच मागत नाही आणि तो म्हणतो माझ्यासाठी मला काही नको आहे. बट महाराज, ही वॉन्टेड द लॉयन टू बी सेट फ्री टू. माझ्यासारखं त्या लॉयनला, माझ्या मित्राला सुद्धा तुम्ही, त्या सिंहाला सुद्धा मोकळं सोडून द्या, त्यालासुद्धा फ्री करा, स्वतंत्र करा. द ट्रू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. आणि हे जे दोन मित्र असतात त्या दोघांची सुटका करून दिली जाते. अँड दे वेंट बॅक टू द फॉरेस्ट. आणि ते दोघेही जंगलामध्ये निघून जातात टू लिव्ह अ फ्री लाईफ. स्वतंत्र जीवन जगण्यासाठी. टू लिव्ह म्हणजे जगणे. स्वतंत्र जीवन जगण्यासाठी ते निघून जातात. अशी ही कथा. ते शेवटचा प्रश्न दिलेला आहे बघा आपल्याला, एक मार्जिनमधला, तो बघून घेऊया आपण. हाऊ डिड द एम्परर रिवॉर्ड अँड्रॉकल्स. एम्पररला, अँड्रॉकल्सला काय बक्षीस दिलं जातं, तर इथे बघा. एम्परर ऑर्डर्ड दॅट अँड्रॉकल्स शुड बी सेट फ्री. ही वूड नो लॉंगर बी अ स्लेव. अँड हिज फ्रेंड वॉज ऑल्सो, द लॉयन वॉज ऑल्सो सेट फ्री ॲक्च्युली. या पद्धतीने ते रिवॉर्ड त्याला दिलं जातं. ओके, दिस इज हाऊ द होल स्टोरी वॉज देअर. ही पूर्ण स्टोरी आज आपण इथे बघितलेली आहे. धड्याचा अर्थ तुम्हाला समजलेलाच असेल. काही समस्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला टाकू शकतात. आपण मार्जिन क्वेश्चनसुद्धा घेतलेले आहेत, लाईन बाय लाईन आपण त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा बघितलेलं आहे. तर इंग्लिश फ्लुएंट चॅनल असंच बघत राहा. धडा आवडला असेल तर इंग्लिश फ्लुएंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका. आजच्यासाठी इतकं पुरे. आज आपण इथंच थांबूया. अजून 8वीच्या आणि विविध धड्यांसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया. म्हणून सतत इंग्लिश फ्लुएंट चॅनल बघत राहा. आज आपण इथं थांबूयात. धन्यवाद.